वरणफळ करण्यासाठी 2 कप डाळ घेतलेली आहे। 2 कप डाळीला आपण 4 कप पाणी घालून घेणार आहे। डाळ शिजवताना आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, हळद घालून घेऊया, 1 चमचा तेल घालून घेऊया। आता आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घेऊया। चकुल्यासाठी आपण पीठ मळून घेऊया। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं। आता हळूहळू पाणी टाकत आपण पिठाचा गोळा मळून घ्यायचा। गोळा छान आपला मळून झालेला आहे। 10 ते 15 मिनिटं आपण याला झाकून ठेवू। कणकेचा आपण छोटा उंडा घेऊया, पिठात घोळून घेऊया। बिना घडीची गोल चपाती आपण याची लाटून घेऊया। आता यांना चाकूने असं कट करूया। असे हे आपण कट करून घेतलेले आहेत। आता हे आपण आपल्या फोडणी दिलेल्या वरणात घालून घेऊया। डाळ आपली छान शिजलेली आहे, याला आपण फोडणी देऊन घेऊया। वरणफळ करण्यासाठी आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। कढईत 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी छान फुलली की जिरं घालूया, लसूण घालून घेऊया। मंद आचेवर आपण याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया। सोनेरी रंग आलेला आहे। मिरच्या घालून घेऊया, मिरच्या छान भाजून द्यायच्या। 1 छोटा चमचा धने पावडर घालूया, अर्धा चमचा आपण काश्मीरी मिर्च पावडर घालूया, टोमॅटो घालूया, कांदा घालूया। मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं। फोडणीत आपण शिजवलेलं वरण घालून घेऊया। फोडणीत आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊ। वरणाला छान उकळी येऊन द्यायची। उकळी आली की आपण याच्यामध्ये गव्हाच्या चपातीचे जे चौकोनी काप करून घेतलेले आहेत ते वरणाला उकळी आल्यावर आपण ह्याच्यात घालून घेऊया। गव्हाच्या पिठाचे जे काप आपण केले होते ते आपण फोडणीच्या वरणात घालून घेतलेले आहेत। आता ते खूप छान शिजलेले आहेत। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपण याला सर्व करूया। गरमागरम वरणफळ आपलं तयार आहे। याच्यावर आपण साजूक तूप घालून घेऊया। थंडीमध्ये असं झटपट 1 पॉट मील खूप छान आहे खायला। याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेतलं आहे आणि मस्त लिंबू पिळून आपण हे वरणफळ खाऊ शकतो।